बाळाचे पाय पाण्यात दिसतात। गोंडस लाभस मुलगा जन्माला आला तळेगावमध्ये आणि त्यांनी लहानपणापासून आपल्या कार्याची कामाची सुरूप आपल्या छोट्या गावात दाखवली। त्या क्षणाला बाबांची सुद्धा आठवण होते, आईची तर आहेच। उत्तम साथ त्यांना चांगल्या संस्कारात चांगल्या खानदानात जन्माला आल्यानंतर सरांनी बालपणाचं शिक्षण पूर्ण केलं आणि BEd सुद्धा पूर्ण केल्यानंतर सिंधी काळेगाव सिंधी पिंपळगाव या ठिकाणी त्यांची ड्युटीची सुरुवात आम्ही जवळून पाहिलेली आहे। पंतप्रधानांना जसं सर्व खेळाडू समोर येऊन शालोटीत वंदना करतात, देशावरचे गीत, 4 दिवसाची कबड्डीची स्पर्धा असेल, लंगडीची स्पर्धा असेल, खो खो स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, त्याच्यानंतर सर्व शिक्षकांना बोलून सगळ्या विद्यार्थ्यांना बक्षीस 15 ऑगस्टला शाळेत त्यांच्या माध्यमातून दिलं जायचं। अशी सिंधी पिंपळगावची शाळा त्यांनी खूप नावारूपाला आणली आणि त्यावेळेस आमची त्यांची भेट झाली। तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही त्यांच्या सानिध्यात आहे। असे पंडित लवटे सर कडेगावकर यांचं MA BEd शिक्षण झालेलं आहे। 1991 पासून भद्रेगाव, कडेगाव, सिंधी पिंपळगाव, इस्लामवाडी, चितळी पुतळी, राजेवाडी इथे एक आदर्शवत कार्य आता ते नजीक पांगरी इथे बदलून गेले आहे। यशस्वी शिक्षक व मुख्याध्यापक त्यांनी आपली कारकीर्द आपण जवळून पाहिलीच आहे। त्यानंतर अनुभव प्रतिष्ठान शोभाई संस्था तिथे सचिव आहेत। या अनुभव प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे साहित्य कला अकादमी आहेत त्याचे विविध कार्यक्रम देशभर राज्यभर या ठिकाणी कडेगावकर सर करत आलेले आहेत। मागील 10 वर्षापासून मराठवाडा साहित्य परिषदेचे शाखा जालन्याचे ते सदस्य आहेत। आशय घन साहित्यिक त्रैमासिक याचे सहसंपादक आहेत। कवितेचा पाडवा राज्यस्तरीय साहित्यिक कार्यक्रम जालनाचे ते संयोजक आहेत। विद्यार्थ्यांना आनंदाने शिकवणे, हे वाचन लेखन व्याख्यान देणे व सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक कार्याचे आयोजन करणे ही त्यांची आवडीचा छंद आहे। अशा पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांना कसं चांगलपणानं सगळं चांगलं शिक्षण कसं देता येईल, आनंदायी शिक्षण कसं देता येईल, खेळाडू कसं बनवता येईल, अष्टपैलू व्यक्तिमत्व बनवण्याकडे त्यांचा सिंहाचा वाटा असतो आणि त्यांच्या विचाराने आम्ही प्रभावित आहोत। याच्यात ते त्यांची खूप